नर्मदे हर जुनून में आप सबका दिल से स्वागत है। मैया है और मैया के बारे में बोलने के लिए मैं इतनी बेताब होती हूँ। और मैं छोड़ो, जो परिक्रमा कर लेता है या जो मैया को जानते हैं वो खूब बेताब ही रहता है बोलने के लिए। तो थाने में एक दोस्ती टूर्स एंड ट्रेवल्स है, तो उन्होंने एक छोटा सा प्रोग्राम ऑर्गेनाइज किया था जिसमें था कि परिसंवाद। जब वहां पे एज ए गेस्ट वहां पे गई थी तो उन्होंने कहा था आपके अनुभव शेयर कीजिए या मैया के बारे में कुछ बोलिए। तो वो मैंने जो प्रोग्राम हुआ है वो अभी मैं आपके सामने, आप उसका वो वीडियो देखिए। बस आपसे एक ही रिक्वेस्ट ये करना चाहूंगी कि वो मुंबई में हुआ है इसलिए मुझे वहां पे मराठी में बोलना पड़ा। तो अगर आप उसको हिंदी में सुनना चाहते हैं तो आप सब टाइटल हिंदी में लगा के उसे पढ़ सकते हैं। तो वो जो प्रोग्राम हुआ है वो आप आराम से सुनिए और मैया के बारे में, बस मैया के गुणगान गाने के लिए, जिससे मैं बेताब हूँ और मैं जानती हूँ आप सुनने के लिए बेताब है। तो चलिए आप आनंद लीजिए वो परिसंवाद का। नर्मदे हर. सगळ्यात पहिले माझा सगळ्यांना साष्टांग दंडवत, कारण तुम्ही वेळात वेळ काढून संडेचा एवढा वेळ काढून तुम्ही सगळे आला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. ह्याच्यावरून एक कळतं की किती तुम्ही सगळे नर्मदा भक्त नाही आहात, नर्मदा प्रेमी आहात. मी ह्याच्याकरता प्रेमी म्हणेल कारण आपण प्रेमात इतके वेडे असतो. म्हणजे मी का म्हणू शकते प्रेमात इतके वेळा असतो, कारण एक वेळ अशी होती की नर्मदा, ज्याला आता मी नर्मदा म्हणतच नाही, मैयाच म्हणते, आपण सगळेच मैया म्हणतो, ती एक वेळेस माझ्याकरता पाणी होती. म्हणजे मी बेसिकली इंदोरची आहे, तर राहत होते इंदोरला, आणि इंदोर ओंकारेश्वर इतकं जवळ होतं की उठसूट आमची आई आम्हाला घेऊन जायची. तर आमची आई आम्हाला सांगायची आभा नमस्कार कर, पण ते एक वय असतो ना आपलं, शाळा कॉलेज, आणि त्यावेळेस आपण आपल्या मस्तीत असतो, तंद्रीत असतो, तेव्हा काही तो प्रेम निर्माण झाला नाही मैयाप्रती. किंवा मी असं म्हणेन की प्रेम निर्माण होण्याकरता तिने चूज केलं नव्हतं आपल्याला. आपण आपल्या हातात खरंच काहीच नसतं, आपण फक्त पपेट आहोत. तर त्यावेळेस मैया नुसतं पाणी होती, मग हळूहळू ती कशी जल झाली, जल कसं ती हळूहळू वाहत वाहत नर्मदा देवी झाली, आणि ती माझ्याकरता कधी मैया झाली हा माझा प्रवास पूर्ण मला खरंच माझा समजला नाही. तर आज माझा नर्मदा पाणी पासून तर नर्मदा मैयापर्यंतचा माझा प्रवास मी तुमच्याबरोबर थोडं शेअर करते. माझं बेसिकली मी इंदोरची असल्या कारणाने मैयाला ओळखत होते, पण तिच्या प्रेमात कधीच नव्हते. किंवा किंबहुना मी असं म्हणेन की मी नव्हते म्हणण्यापेक्षा माझे प्रारब्ध, माझे कर्म, गुरुचा आशीर्वाद, पुण्याई, ते सगळे एकत्र झाल्याशिवाय आपण काहीच गोष्ट करत नाही. ते सगळं जमा होत होतं. लग्न झालं, 30-32 वर्ष झाले आणि मुंबईमध्ये स्थायिक झाले. कधी असं विचारच नाही आला, कारण शाळेत टीचर असल्या कारणाने कंटिन्यू सकाळी 6 वाजता 6:30 वाजता घर सोडायचं, धावपळ करायची, त्या जीवन. काही काळ मैयानी छान म्हणजे शिक्षक करून घेतलं मला. मग एक वेळ अशी आली की जिथे तुम्हाला असं फील व्हायला लागतो, म्हणजे नॉट असं म्हणजे, पण आपल्याला असं फील व्हायला लागतं की एक स्टॅग्नंट येतो लाईफमध्ये, की नाही आपल्याला स्वतःला आपल्याला एक्सप्लोअर करायला पाहिजे. मी कोण आहे, हु एम आय, असा हा क्वेश्चन जेव्हा निर्माण होतो तेव्हा मला वाटतं की तेव्हा जेव्हा तुम्ही 4 पावलं चालता तेव्हा ती 100 पावलं तुमच्याकडे येते. म्हणजे मी मैयाचं नाही, कुठल्याही देवाचं म्हणते, आपण आपल्याकडनं 2 पावलं चालावं, मग ते 100 पावलं आपल्याकडनं चालवून घेतात. तर माझ्या एक दिवशी असंच म्हणजे मनात होतं असं की नर्मदा परिक्रमा असते वगैरे, आणि मला कधीच ध्यानीमनी नव्हतं की मैया माझ्याकडनं चालत करून घेणार आणि मी चालत चालत एवढं तिच्या प्रेमात बुडणार की आता 24/7 शब्दच नाहीये माझ्याकडे नर्मदे शिवा. म्हणजे इतकी मी नर्मदामय झाले की माझ्याकडे छोटा डॉगी आहे, परिक्रमा करून आल्यानंतर तो व्हाईट आणि ब्राऊन कलरचा आहे, तर त्याचा पूर्ण पांढरा आहे तो, आणि इथे असं असं मध्ये मध्ये असं पॅच. मी म्हणते माझ्या मुलाला, सांगते अरे संकेत बघ, तर इथे मैया दिसते. म्हणजे तुम्ही एवढी मी तिच्या प्रेमात बुडाले आता. आणि आता असं मला वाटतं की ते अविरल वाहत राहावं. तर एकदा असं दुपारी झालं, माझा नवरा रिटायर झाला आणि मी बसले होते दुपारी, आपण जेवण करून वगैरे बसलो होतो. सहजच माहित नाही का मी असं त्याला बोलले की काय रे, मी परिक्रमेला जाऊ का? हा एक्सपेक्टेड आन्सर नव्हता, पण तुम्हाला हो जा ना, कारण तो श्योर होता की ही पाणी का बुलबुला है, 2 दिन उबलेगा ठंडा हो जाएगा. अच्छा, मी सांगते, थोडंसं माझं इंदोर असल्या कारणाने थोडं हिंदी पण आलं, तर भाव समजून घ्या फक्त, है ना. तर मी त्याला म्हटलं की जाऊ का? तो म्हणाला हो जा. म्हणलं ठीक. अच्छा, त्या डायरेक्शन मध्ये काम सुरू केलं मी की चला आता करायचं. पण मी एक ठरवलं होतं, परिक्रमेला निघायचं, पण काहीही बघायचं नाही, म्हणजे कोणाचे अनुभव ऐकायचे नाही किंवा कोणाकडे जायचं नाही, काही विचारायचं नाही. कारण माझा हा इंटेन्शन होता की
माझी मैया मला माझ्या चष्म्यानी माझ्या डोळ्यांनी बघायची होती. मी जर का ह्याचे त्याचे अनुभव ऐकले तर माझं पण तोच व्ह्यू होऊन जाईल बघायचा, की अरे आता ह्याला इथे असं नेमावरला झालं तर आता मला पण होईल मैयाचं दर्शन असं. त्यामुळे मी एक ह्या ह्याच्यात होते की आपल्याला आपली जर्नी स्वतःच करायची आहे. त्यांनी हो म्हटलं. काम आम्ही सुरू केलं. मग मुलाला म्हणजे पहिली एक गोष्ट मला कळली, मोरटक्क्याला भक्तराज महाराज आहे, त्यांचे जे छोटे पुत्र आहे रविदादा, त्यांच्याशी मी फक्त बोलले की जर बायकांची अडचण आली तर तेव्हा काय करायचं असतं. तर त्यांनी सांगितलं तू निघते ना सगळं तिच्यावर सोडून दे. पण असं कसं? अरे आपण जातो तर आपण घरातून बाहेर जाताना हे बंद ते एवढं सगळं जीव असतो. आज आपण 3-4 महिन्याकरता आपलं इथे जेवढ्या बायका बसले सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यामध्ये जीव असतं. पडद्यामध्ये पण जीव आहे, कपाटात पण जे वस्तू आपण ठेवून द्या करतो. 4 महिन्याकरता घर सोडून जायचं आणि म्हणे अनिश्चितपणे 4 महिने तर मी असं म्हणते. तो म्हणाला तू निघ आणि ती काळजी घेईल. तेव्हा मला एक डाऊट आला की अरे एखादा माणूस एवढा कॉन्फिडेंटली म्हणतोय की तू निघ म्हणजे काहीतरी तिच्यात असेल. पण मी तरी सांगते निघताना पण मी मैयाच्या प्रेमात नव्हते, फक्त माझी मैयाशी ओळख होती. आणि मी का सांगते ह्याच्याकरता स्पष्टपणे की मी खरंच तिने कसं छान करून घेतलं होतं आणि हे मी फक्त प्लॅन केलं फिजिकली विचारणं वगैरे. मला एक गोष्ट कळली की आपल्याला परमिशन घ्यायला लागते घरच्यांची, बाकी काही नाही घेतलं परमिशन घ्यायला लागते. तर मला माझ्या जीवनात 3च माणसं आहे जिने मला जन्म दिला. माझी आई, ज्याला मी जन्म दिला तो माझा मुलगा, आणि ज्याच्यासाठी मी जन्म घेतला म्हणजे तो नवरा. तर नवराने तर हो म्हणूनच दिला कारण तू मैया भक्ते, त्यांनी हो म्हणून दिला. ठीक आहे, फक्त एकच बोलला आचार्य उदयनजीची पण नाही झाली तर तुझी काय होणार. तर दॅट वॉज सो की अरे कोण आहे आचार्यजी म्हणून मी गुगल केलं. म्हणजे ती मी बघा म्हणजे किती मी ब्लँक होते त्यावेळेस. ठीक आहे. आणि मग मी सेकंड नंबर आला माझ्या आईला. सकाळी रोज 8:30 वाजता माझी आई 78 वर्षाची, मग तिला फोन केला मम्मा जाऊ का. ती म्हणाले हो जा. अरे ते पण मला आश्चर्य वाटलं की अरे हिने कसं काय हो म्हटलं. कारण मी खरं सांगू आपण नाही ठरवत, तिने ठरवून ठेवलं होतं ना. मग सगळ्या गोष्टी छान चॅनलाइज तीच करून घेते. नंतर वेळ आली माझ्या मुलाची, तेव्हा तो अमेरिकेला होता. मी त्याला विचारलं संकेत मी नर्मदा परिक्रमेला जाऊ का. तो म्हणाला हो हो जा ना आई चालेल. तर तुला तिकीट काढून देऊ का. मुलांना हेच वाटतं, मोठा आहे मुलगा माझा, तर तिकीट काढून देऊ का. म्हटलं नाही तिकीट नंतर बाबांनी काढलं. ठीक आहे, कधी जाणार आहे. मी म्हटलं की 26 तारखेला असं आहे उचलायची वगैरे. ते काय उचलायचे वगैरे तेही माहिती. ठीक आहे, किती दिवस लागते आई. 3 दिवस. म्हणजे काहीच नाही करणार नाही. म्हटलं नाही रे थोडा टाइम लागेगा. तर काय 8 दिवस लागतील. नाही रे थोडा वेळ लागू शकतो. तर काय 10 दिवस लागेल मला विचारतो. मी म्हटलं नाही सांगू शकत नाही. आणि पोरं इतके हुशार असतात, मल्टीटास्क असतात. त्यांनी माझ्याशी फोनवर बोलता पटपट पटपट गुगल केलं आणि फाउंडर, आणि मग म्हणतो आई. म्हटलं काय झालं, वेडी आहे का तू. म्हटलं का. तो म्हणे अरे गुगल म्हणतो इट इज व्हेरी डिफिकल्ट. अरे म्हटलं गुगल सांगतो डिफिकल्ट म्हणजे काय डिफिकल्ट झाली का. असं काही नसतं. म्हणे अरे नाही त्याला खूप टफ रस्ते असतात, असं आहे तसं आहे. नको मला अरे पण आता तू हो म्हटलंय. माझं काम झालं होतं. मैयाने तिघांकडनं मला परमिशन घेऊन दिली ती, माझं काम झालं. असं करून मी परिक्रमेला सुरुवात केली. म्हणजे निघायला 26 नोव्हेंबर 2023 निघायचं होतं मला, असं माझं प्लॅन होतं. पण मैयाचे प्लॅन काय असतं ना ते खरंच सांगते मलाच कळत नाही. म्हणजे आपल्याला खरंच कळत नाही की ती कसं प्लॅन करते. तर मी काढलं होतं तिकीट 24 तारखेचं आणि 25ला पोहोचून 26ला सुरू करणार होते. पण मैयाला त्याच्याही आधी मला बोलवून घ्यायचं होतं. अचानक मुलगा म्हणाला की आई एक काम कर, ट्रेन बिननी जाऊ नको, 21 तारखेचं मी तुझं फ्लाईट अवेलेबल आहे काढून देतो. मला असं आश्चर्य वाटतं की मैया किती, मी तिच्याकरता उत्साही होण्यापेक्षा तीच मला भेटायला किती, हे तेव्हा नाही कळत. आता सगळ्या गोष्टी लिंक लागतात तर कळतात. इथपर्यंत प्रवास सुरू झाला, माझं सगळं झालं. त्यानंतर हे मी म्हणते की मी निघाले वगैरे आणि मैयानी माझ्याकडनं करवून घेतली. पण एक तुम्हाला छोटा इन्सिडेंट सांगते. तिने तिच्या डायरीमध्ये, माझं असं स्ट्रॉंग बिलीफ आहे की मैया दरवर्षी तिच्याकडे एक डायरी असते, ती डायरीमध्ये तुमचं नाव लिहिते. ज्या दिवशी तुमचं नाव तिने त्या वर्षी लिहिलं त्या बाय हुक बाय क्रूक यू हॅव टू गो. तुमची इच्छा असो नसो ती बोलवूनच घेते, तुमची श्रद्धा असो नसो. त्या वर्षी माझं नाव तिने नोंदवून घेतलं होतं. मी निघाले. ह्या सगळ्यामध्ये काय झालं, जेव्हा मला तिघांची परमिशन मिळाली आणि महाराजांची, म्हणजे मला असं वाटतं की मी लहानपणी म्हणजे माझ्या जीन्समध्ये डीएनए मध्येच गणगणात होते आहे. कारण आम्ही डोळे उघडले 1.25 महिन्याचे असताना आमची आई आम्हाला शेगावला गजानन महाराजांकडे घेऊन गेली होती.
तेव्हापासून आम्ही दुसरं काही बघितलं नाही. बाहेर शाळेत गेल्यानंतर मुलं म्हणायची, अरे कुठून आला तुम्ही, कुठे कुठे गेला पिकनिकला, कोण काश्मीरला जाते कुठे. आम्ही सांगायचं अरे काही नाही, आमची आई एक आम्हाला नंगे पुंगे बाबांकडे घेऊन जाते. आम्ही छोटे छोटे 3री 4थीत 1ली 2रीचे पोरं, आणि आम्हाला कधी शेगाव शिवाय दुसरं काहीच माहित नव्हतं. त्यामुळे महाराजांची इतकी छान माझ्यावर सुरुवाती डे 1 पासून अशी कृपा झाली की जेव्हा मी परिक्रमेला निघाले तर तिथे ओंकारेश्वरला पोहोचल्यानंतर तिकडे ना तिकडचे एमपीची माणसं खूप छान आहे, खूप म्हणजे छान. म्हणजे ते तुम्ही परिक्रमा करताय तर त्यांना कॉन्फिडन्स आहे की आपल्याबरोबर मैया आहे म्हणून ते आपल्याला विचारतात. पण आपल्याला हा विश्वास यायला परिक्रमा चालायला लागते तेव्हा आपल्याला समजतं की अरे मैया माझ्या सोबत आहे. आपल्याला एवढे कष्ट घ्यायला लागतात कारण आपण इथे इतके पॉल्युटेड होऊन गेलोय आपल्या विचारांनी म्हणा की काय. तर ते मी आपल्या ओंकारेश्वरच्या गजानन महाराजांच्या मंदिरात 3 दिवस राहायची सोय असते, तिथे राहिले. जेव्हा मी तिथे बसले तर तिकडे एक दुर्गेश नावाचा मुलगा आहे, तो असं परिक्रमाची सेवा करतो. तो आला आणि मला मैया आप कल निकल रहे हो. मैंने कहा हाँ कल निकल रहे. तो कढाई कहाँ पे कराओगे. आई कढाई हे काय असतं. म्हणजे मी किती ब्लँक होते बघा. हा मी म्हणलं कढाई काय असतं. आता कढाई म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात काय येणार, कढाई है ना. मी म्हणलं कढाई काय असतं, बस एवढं माझं म्हणणं होतं. तर माझ्या बाजूला उभे होते म्हणजे गजानन महाराज संस्थाचे जे म्हणजे बघतात ते दिवाणजी म्हणून आहे, जे फुल इन्चार्ज संचालक आहे. त्यांनी मला विचारलं की किती वाजता निघणार आहात. म्हटलं मी एवढ्या वाजता निघणार. ठीक आहे म्हणे, एक काम करा तुम्ही सकाळी निघा, मला फक्त एक सांगा किती वाजता निघणार आहे. सांगले एवढ्या 7:30-7 वाजता वगैरे निघणार आहे मी, कारण पूजा करायला अनिलास महाराजांनी आम्हाला लवकर बोलले. माझं एवढं म्हणणं नाही झालं की मी सकाळी पहाटे जेव्हा सकाळी उठले 5:30 वाजता आमचं दार वाजवलं आणि दार वाजवून गजानन महाराजांच्या आश्रमातून त्यांनी एवढा 2 किलोचा शिरा करून कढाई करून आणून दिला होता. आणि तो एवढा छान गरम गरम होता की मी जेव्हा हातात उचलायचं तो एवढं तूप ओघळत होतं. महाराजांनी सुरुवातीपासून तिथूनच आशीर्वाद दिला होता की बेटा मी आहे तुझ्यासोबत. पण मला कळायला मला 103 दिवस लागले परिक्रमा करताना. मैयाने 103 दिवस साथ ठेवली मला. तर जेव्हा तो सुरू झाला प्रवास परिक्रमा उचलल्याचा, तर पहिला दिवस होता, मी खरं सांगते पहिला माझा खूप एक्साइटेड होता पहिला दिवस. कारण एक वेगळी जर्नी होती आणि त्याच्यापेक्षा जास्त माझी आई, माझा बहिणी, भाऊ सगळे आले होते. तर आम्ही फोटो बिटो काढ, हे कर की अरे काहीतरी असं तो एक एक्साइटमेंटच होता. मोरटक्क्याला जाऊन आम्ही पहिल्या दिवशी 15 किलोमीटर थांबलो, 1 दिवस तिथे स्टे केला आणि मग पुढचा प्रवास सुरू केला. या पूर्ण 103 दिवसाची जी पूर्ण जर्नी आहे माझी, त्या पूर्ण प्रवासामध्ये मला असं वाटतं मैया इटसेल्फ इज अ युनिव्हर्सिटी. ती ईच अँड एव्हरी डे आपल्याला एक एक लेसन शिकवते. फक्त रात्री ते आपण नोंद करून ठेवायला पाहिजे. एवढ्या छोट्या छोट्या की आपल्यालाच त्या गोष्टी अरे खूप सिंपल आहे, खूप सोपं आहे. पण ते सोपं मैया ते आपल्याला एवढ्या सहज भावने म्हणजे आपल्याला कळत नाही, इतके सहज भावने मैया आपल्याला पचवून देते. आणि ते इथे नाही जात, इथे जातं. आणि हे मी एक ठरवलं होतं की आपण परिक्रमेला जाताना हे मुंबईलाच ठेवून जायचं. कारण 50 वर्ष हे खूप चालवलंय आपण. ब्रेन इथेच ठेवायचं, फक्त हार्ट घेऊन जायचं, हृदय घेऊन जायचं. कारण तेच मला, आणि कोरी पाटी घेऊन जायची, फुल ब्लँक कॅनव्हास. म्हणजे ती जे रंगवेल तो रंग मला हवा होता. अशा प्रवासाने मी जेव्हा पहिल्या दिवशी निघाले त्या दिवशी मला असं वाटलं की मी पहिल्यांदा निघाले, मी चालते 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 मला माझं मीपणा किती आपला जो आज पण मीपणा जायला बराच वेळ लागतो. साठवायला मीपणा म्हणायला खूप सोपं आहे, पण निघायला खूप मीपणा पटकन जात नाही. आज मी केली, मी जातो, मी सोडली, इव्हन आपण बोलतो मी केलं, त्याच्यात पण मीपणा येतो. हे मला एक उदाहरणवरून सांगते तुम्हाला की मीपणा कसं जातो. जेव्हा मी परिक्रमेत होते तेव्हा माझ्या हातात एक दंड होता आणि तो पण दंड मी इतका सहज भावेने असं घेतला की म्हणजे ओंकारेश्वरलाच घेतला आणि तो पण एकदम हलका फुलका घेतला. का की ते दंड घ्यायचा असतो म्हणून घेतला. हे डोक्यातच नव्हतं की आपल्याला ते आधार किंवा काय. तो इतका सिंपलचा दगड होता आणि काहीच त्याच्यात नव्हतं, बिलकुल सिंपलचा माझा दंड होता. त्या दंडामध्ये एकदा परिक्रमे करताना एक साधू आला धावत धावत, जवळजवळ 1.25 महिन्याच्या नंतर. आणि त्यांनी आल्या पटकन येऊन माझ्या दंडाला एक चिंदी, लाल कलरची चिंदी खटकेने बांधून दिली. अशी
सहसा आपल्या जवळ इतकं कोणी येत नाही परिक्रमेत, आपल्याला लांबूनच नमस्कार का. मी पण एकदम 2 मिनिटं, अरे काय झालं का ना, तर त्यांनी मला काही नाही बोलला, काही नाही की काहीच नाही, फक्त येऊन त्या ह्याला मानली दंडाला नमस्कार केला, आपण पण नमस्कार केला, बाई त्यांनी केला तर आपण असंच करतो ना, कोणी केला आपण पण करू, मी केला. आणि नंतर मग संध्याकाळची वेळ झाली, मी त्याच्या म्हणजे संध्याकाळचे तिकडे असा नियम आहे, सकाळ संध्याकाळ आपण आरती करतो, अष्टक म्हणतो मैयाची, तर त्यावेळेस आपण दंड पण ठेवतो, कारण दंडच खूप महत्वाचं आहे. ते दंड नुसतं दंड नाही, तो व्यास दंड आहे तो आपला. तर मी त्याला पण धुवून स्वच्छ करून त्याला ठेवतो, त्याची पूजा आराधना वगैरे करतो संध्याकाळचं सकाळचं. तर जेव्हा संध्याकाळी ठेवलं तर मला असं खटर आवाज येत होता, लक्ष नाही दिलं. परत दुसऱ्या 2 दिवस 3 दिवस 4-5 दिवस मला असंच येत राहिला आवाज. आणि मी चालताना मला त्या दंडामध्ये, व्यास दंडामध्ये मला व्हायब्रेशन्स फील होत होते असं. पण हे आपल्याला वाटतं की अरे नाही, हे मे बी आपण खूप वेळ पकडलंय, हातात गरम झालंय, कारण तो कंटिन्युअस हलतो ना आपल्या सोबत, हा एक प्रकार असेल. पण मी महाराजांना सांगून आले होते, मैयावर तेवढी श्रद्धा नव्हती, पण मैयाला तेवढं एक सांगितलं होतं की तू महाराजांच्या 14व्या अध्यायामध्ये आहे की ती नर्मदा महाराजांना भेटायला येते. तर मला एक कॉन्फिडन्स होता की आपण त्या गुरुची आराधना करतो जिला मैया पण भेटायला येते, असं मला खूप होतं. मैयाला मी एकदा असं म्हटलं होतं, मैया तू पण ये ना मला भेटायला, असं त्यांना आली. म्हणजे आपण खूप छोटी म्हणजे हे पण होती एकीच्या मैयाला. मग तो दंड जेव्हा मी घेत होते त्याचा खटर आवाज येत होता आणि मी लक्ष नाही दिलं, आणि असं दंड परत ठेवला, उचलला, आणि ज्या क्षणी त्या माणसाने त्याला चिंदी बांधली त्यावेळेस मला असं वाटलं नाही, समथिंग इज देअर, त्याच्यात काहीतरी आहे. मग त्याला मी एकदा असं बघितलं, मी त्याला म्हणलं, त्यांनी सांगितलं मैया, हिंदी बोलतात तिकडे, असा आला जोर आणि हात ठेवला, मैया तेरी परिक्रमा सफल होगी, और आशीर्वाद देऊन तो चालला गेला. मग मी त्याला विचारलं की बाबाजी इसको क्यों आपने इतना मतलब ये किया, तो म्हणतो की मैया हे साक्षात आहे. मग ते कळलं मला, काय माहितीये, तर जेव्हा आपण चालता 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 जो खालचा जो जसा हा दंड आहे ना, तर ह्याचा जो हा खालचा भाग आहे, हा खालचा भाग टेकत 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 तो हळूहळू फाटतो है ना. तो फाटला खाली, तिथून मलाही माहित नाही कधी एक छोटासा कंकड आत गेला आणि परत दुसरा कंकड जाऊन तो ब्लॉक होऊन गेला. आणि जेव्हा मी असं करायचे तो कंकड टक्कर इकडे यायचा, मग इकडे करायचे तर कंकड तिकडे जायचा. मला ही सोपी गोष्ट आहे, पण तेव्हा हे कळलं नाही. पण नंतर मला कळलं, तिकडे एक म्हण आहे, हर कंकड में शंकर आहे. तर माझ्यावर आज पण दंड आहे आणि आज पण त्याच्यात इतकं छान व्हायब्रेशन येतात. वेन यू फील लोनली किंवा काही झालं ना, तर दंडाला पकडलं ना, त्याला इतकी छान व्हायब्रेशन आहे. तो शंकर कंकड माझ्या दंडात आहे आणि तो इतका सिद्ध झालेला. मग माझ्या मनात आलं, मी एक साधूंना विचारलं की तो दंड सिद्ध झाला कारण त्यांनी काय केलं म्हणायचं. तो म्हणतो की हा दंड सिद्ध झाला कारण ह्यांनी प्रवास केलाय. तर म्हणलं मग आपण पण केलं तर आपण पण सिद्ध होऊ का. सिद्ध म्हणजे सिद्धी नाही विचारलं मी, सिद्ध. एवढं सुरेख सुंदर मैयानी मला उत्तर दिलंय. म्हणजे मैयानी उत्तर दिलं म्हणण्यापेक्षा जेव्हा आपण चालतो तर 24/7 आपल्या डोक्यात फक्त नर्मदे हर आणि आपले गुरुचा मंत्र किंवा बस, दुसरं काहीच नसतं. एक वेळ येते जिथे तुम्ही घरदार, खरंच वैराग्याची देवी येते, सगळं विसरतो. इथे घरी आपण आता भाजी संपली, हे संपलं, ते आणा ते आणा, काही तिकडे डोक्यात येत नाही. हा जेवत असेल नसेल काही येत नाही, कारण ती बसलीये काळजी घेणारी. मी फक्त इथे माझं काम कर्म करा, की तुझी सोलफुल जर्नी आहे, तू चाल, त्यांचं सगळ्यांचं सोडून दे. मला मैयाने इतकं सुंदर आन्सर दिलं की दंड का सिद्ध झाला, कारण तो दंड जेव्हा तू ठेवत होती तर दंडाने कधी म्हणाला का त्याच्यात मीपणा होता, त्याच्यात इच्छा होती, त्याच्यात आकांक्षा होती, त्याच्यात मीपणा होता, त्याच्यात लालच होती. त्यांनी कधी तुला नाही म्हटलं. तू त्याला रोडवर ठेवलं, डांबरावर ठेवलं, नदीत ठेवलं, नाल्यात ठेवलं, पाणी ठेवलं, दगडात, कुठेही ठेवलं तू. त्यांनी कधी म्हणाला का माझं पण दाखवलं, त्यांनी नाही दाखवलं. तर जेव्हा मला असं वाटलं, जेव्हा मी माझी इच्छा, आकांक्षा, मन, मीपणा सगळं गाळेन, सगळं सोडेन, तेव्हा आपण सिद्ध होऊ. बोलते तरी मला शहारा येतो. एवढे छोटे छोटे मैया शिकवते आपल्याला, आपण शिकत जातो. आणि मी असं म्हणते की आपण परिक्रमेला निघालो, आपण तिकीट काढलं, हे सगळं तिचं नियोजन होतं. आणि खरंच मी सांगते, माझ्या दृष्टीने खरंच नियोजन का तिचं होतं की जेव्हा हे 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2 वर्षापूर्वी मी असंच एकदा मॉलमध्ये गेले. आपण सहसा असं मॉलमध्ये असं जातो, असे तसे सहज बऱ्याच गोष्टी घेतो. ध्यानी मनी नसताना, ऍब्सोल्युटली ध्यानी मनी नसताना मी तिथे 2 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक उचलला.
एक गुलाबी कलरचा छान फ्रॉक उचलला. माझ्या घरी 2 वर्षाचं कोणीच नाहीये, ना छोटा मुलगा आहे, ना मुलाचं मूल होणार आहे, ना नंदेचे कोण, म्हणजे सगळे एक वयात आलेले. तर 2 वर्षाचा फ्रॉक मी का उचलला हे मला माहित नाही. ते 2 वर्षापूर्वी मैयाने पहिलेच ठरवून घेतलं होतं की तू हे फ्रॉक घे. उचलला मी, आणि कोणी मला विचारलं नाही की तू का घेतलाय, माहित नाही. मी घेतला, कपाटात ठेवून घेतला. मीनवाईल मी घर शिफ्ट केलं, तर इकडे येऊन ठेवलं, रिनोव्हेशन केलं. परत असं विचार आला की त्याला तो आपल्याकडे काम करणार आहे, त्याच्या मुलीला देऊन देऊ म्हणून, तरी तो दिला गेला नाही आणि तो ठेवलेला गेला. तर तो कपाटातच होता. गेले 2 वर्ष तो कपाटातच राहिलेला. त्याचं काहीही माझ्या डोक्यात पण नाही आणि वापरलं पण नाही. आणि जेव्हा मी परिक्रमेत निघाले, लास्ट मोमेंटला जेव्हा बॅग घेतली, आणि बॅग घेताना मला एक असं जाणवलं की अरे ते एक हे लोक सगळे म्हणतात कन्यापूजन, तर आपण एक काम करूया, ते कल्पकडे एक पडलेला आहे फ्रॉक, ते घेऊन घेऊ. माझी बुद्धी मिळतात. मी म्हणलं ठीक आहे, तो आपण तो एक फ्रॉक घेऊन घेऊ. म्हणून मी तो फ्रॉक उचलला आणि आपल्या बॅगमध्ये जिथे मी अष्टक वगैरे ठेवतो तिथे ठेवून दिला. हे मनात नाही आलं की कुठे मैया. पण जेव्हा मी खरं सांगू, जेव्हा आपण चालतो ना, तेव्हा 24/7 आपण जेव्हा नर्मदे हर करत जातो, आपण तिच्याशी बोलत जातो. एक वेळ इतके बोलतो आपण मैयाशी, इतके बोलतो चालताना. एक वेळ अशी येते की तुम्ही बोलणं, मागणं बंद करता. किती मागणार मागून, काय मागणार? माझं प्रमोशन होऊ दे, मला तब्येत बरं होऊ दे, माझं गुडघामध्ये हे किती मागणार? रोज बोलून 1, 2, 3, 4, 100, 1000 किती वेळा बोलणार 24/7 आवर्स मध्ये. एक वेळ अशी येईल ती व्हेन यू स्टॉप टॉकिंग विथ हर, शी स्टार्ट्स टू स्पीक विथ यू. ती बोलायला लागते आपल्याशी. आणि ती वेळ अशी आली की मी मैयाशी बोलत होते, आणि मैयाला मी सांगितलं की मैया, सगळे म्हणतात तू असं दर्शन देते, सगळ्यांना मिळतं दर्शन वगैरे. मी आता परिक्रमेत सगळ्यांचे ऐकले होते, पण मी मैयाला म्हटलं, आणि मला असं वाटतं की मी खूप शहाणी आहे, मैयाला असं काहीतरी कोडात टाकते, तर तिला असं आपली भावना. मी मैयाला म्हटलं, मैया तू एक काम कर, तू मला ना दर्शन दे, पण असे दर्शन दे की मला लोक म्हणतात अच्छा ती मैया होती, मला कळलंच नाही. म्हणलं हत्तेरी ह्याला काय अर्थ आहे? मैया आहे आपल्याला कळलं, नंतर तो 2 दिवसांनी कळतं, ह्याला काय अर्थ आहे? मला असं नाही, मैया तू मला दर्शन दे, मला कळायला पाहिजे तू दर्शन आहे. ठीक. आणि त्याहून जास्त शहाणपणा किती अंगात माणसाच्या. मी मैयाला म्हटलं, मैया तू मला लहान मुलं आवडतात, तर मी मैया म्हटलं मला तू लहान मुलीच्या रूपात दर्शन दे. मैया म्हणा ठीक. तिला वाटलं काय, तू काय वाटतं की तू वेगळं काहीतरी मागते का? ठीक. त्याहून जास्त मी मैयाला काय म्हटलं, मैया तू मला, तुझं वय फक्त 2च वर्ष असायला पाहिजे. हा मी आणखीन शहाणी. त्याहून मैयाला म्हणते, आणि तुझं नाव नर्मदा असायला पाहिजे, तू म्हणायला पाहिजे तुझं नाव नर्मदा आहे, असं मला पाहिजे, म्हणजे मला कळेल ना आपण किती, म्हणजे बघा माणूस किती आपलं म्हणजे विचार करतो. आणि मैया बघत होती, हो का तुला वाटतंय की खूप ट्रिकी क्वेश्चन विचारलाय मला, जस्ट वेट अँड वॉच. आणि आय वॉज डॅम शुअर की मैया मला दर्शन देईल, 2 वर्षाच्या मुलीच्या रूपात दर्शन देईल, असं नर्मदा म्हणेल. आणि असं मी सगळ्यांकडून ऐकलं होतं की शूलपाणीमध्ये, तो शूलपाणीमध्ये मला 9 दिवस लागले. खरंच शूलपाणी आहे डिफिकल्ट. असं आता जरी झाडी नाहीये ना, तरी पण इतके वर खाली, म्हणजे तिथे 2 किलोमीटर जरी आपण चाललो ना, तर तिथे आपल्याला ते जवळजवळ 10 किलोमीटर चालावं, म्हणजे खूप अवघड आहे ते. पाणी पण नव्हतं, म्हणजे की आपल्याला अक्षरशः तुमकी जमा करून म्हणजे कमंडलू संपूर्ण जातं आपलं, आणि कुठे म्हणजे पाणीच नाहीये तिथे, तरी ते लोक कसे राहतात आणि तरी ते सेवा देतात. आणि मैयाची अशी कृपा की तिथे मैयानी शूल पाणीमध्ये पोळी भाजी खाऊ घातल्यापेक्षा मला भाजी पण कसली दिली, तर पनीरची भाजी. कारण तू मुंबईवाले, ह्याच्याहून जास्त मैयाचे काही उपकार आपण, म्हणजे किती ऋणी असायला पाहिजे मी. अच्छा, मी मैयाला हे माझ्या 3 अटी टाकल्या, टर्म्स अँड कंडिशन माझ्या मैयाला सांगितलं की बाई या 3 गोष्टी पूर्ण कर. ठीक. शूल पाणीमध्ये मी ना असं चॉकलेट घेतलेल्या होत्या, तर मी बॅगेत ठेवायचे आणि थोड्या मी माझ्या खिशात ठेवायचे, की म्हणजे पटकन द्यायला होतात. तर प्रत्येक कोणाला की मुलगी दिसली की दिला, नाम क्या है तेरा बेटा, त्याने हे फलाना चंद्रमा फलाना, हे काय 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 सांगणार. मला असं फुल कॉन्फिडन्स की आपण सांगितलं आणि ती ऐकेल, आणि ती रिकामी बसली का मी माझ्या करता असं. पण भाव, मी काय म्हटलं मैयाला की आता बेटे शूल पाणी आला काय, थांबले काय, गेलं काय, निघाले काय, कुठेच मैयाने दर्शन नाही गेलं. अरे मला असं वाटलं अरे यार जाऊ दे. मी का ठीक आहे यार, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, चलो अभी तेच, म्हणून मी पुढे गेले. सगळं क्रॉस वगैरे करून झाले, आपला तट परिवर्तन वगैरे सगळं झालं, भरूच वगैरे करून जेव्हा जबलपूर पर्यंत आले, हायवेला खूप म्हणजे ऊन चिक्कार ऊन आणि डांबरी रोड, आणि तिथे झाडं बिडं सगळी कट केलेली आहे,
प्रचंड ऊन एकदम, आणि एकच रोड होता जिथे खूप छानपैकी झाडं होती. तर तिकडे आल्यानंतर ना इकडे सहज काय झालं की एक असं कोपऱ्यामध्ये लोक थंड संध्याकाळच्या वेळेस असे बसले होते. ते एक आई, वडील, मामा असे सगळे 4-5 जेंट्स बसले. त्याच्यामध्ये एक मुलगी बसली होती, उभी होती, आणि तिने काहीच घातलं नव्हतं. तर एकदम छोटीशी होती, 1-1.5-2 वर्षाची. तर मी म्हटलं अरे तिने काहीच घातलं नाहीये. तर मी जाऊन त्यांना म्हटलं की बाबाजी इसको कुछ पहनाते क्यों नहीं हो? तो बोले मैया जी ये कुछ पहनती ही नहीं है. मैंने कहा ऐसे कैसे नहीं पहनती, आप पहनाओ उसको कुछ. ती म्हणे नाही घालत. म्हणलं ठीक आहे. मग मी पुढे गेले. पण मला 1 मिनिटाला असं वाटलं की अरे आपल्याकडे तो फ्रॉक आहे, पण मग ते हिला देऊन दिला तर का हिच्याकडे वस्त्र नाहीये. पण मी म्हणलं आपण मैया करतात. किती विचार बघा माणसाचे, कंटिन्युअस थांबतच नाही. मी तिला म्हटलं की आपण एक काम करू, हे फ्रॉक त्यांना देऊन देऊ. मग मनात आलं देऊ हो नाही करत, शेवटी घालमेल मध्ये मी विचार केला पण देऊन देऊ ते फ्रॉक. म्हणून मी ते फ्रॉक काढला. त्याच्या आधी मी त्यांना विचारलं बाबाजी उमर क्या है इसकी? तर काय सांगितलं असेल त्या माणसाने, उमर क्या है इसकी? 2 साल. और मिळवलं डॅम, अरे वा मैया मिळाली आपल्याला, 2 वर्षाची मुलगी मिळाली, भाई रुपये मिळाला. आता तर 100% तिचं नाव नर्मदाच आहे ना. मी खुश. मी जाऊन तिला फ्रॉक द्यायला गेले आणि मग त्यांना विचारलं बाबाजी इसका नाम क्या है? तर तिने सांगितलं की इसका नाम, माझं इतकं हे झालं तिने, इसका नाम है पूर्णिमा, पूनम को ही इसलिए इसका नाम पूर्णिमा रखा है. मग मी म्हटलं आता फ्रॉक हात टाकला, काढला, देऊ की नको? किती बसती आहे अगं, आता जात नाही पटकन. मग हात, पण मग मला असं वाटलं की जाऊ दे यार, आपण माझं करतो, मिळेल मैया न मिळेल. आज त्या पोरीवर वस्त्र नाहीये, थंडी गाराचं कशी उभी आहे, ऊन लागतं याला, तिला मैया वो पहनती नहीं, उसको एक सिर्फ गुलाबी फ्रॉक चाहिए, घेरदार चाहिए. शपथ, मी म्हटलं तो माझ्याकडे तो फ्रॉक गुलाबीचे घेरदार, याला कसं कळलं? मी इमिजिएट तो काढला आणि त्याला दिलं. त्याने घातला, त्यांनी घालून फिरवून तिला. मग त्याच्यात मी फोटो पण काढले. माझ्याकडे कॅप होती गोल, त्याला घातले. त्यांनी फोटो पण काढले. मस्तपैकी आम्ही खेळलो. माझ्याकडे पूजेचं साहित्य होतं, पण डोक्यात आलं नाही की तिला कुंकू व्हावं, तिचे पायाला नमस्कार करावा, तिला मैया आहे माझी करून वगैरे सगळं प्रेम करून फोटो बिटो काढून हस्त्र निघालो. निघताना त्या बाबांनी आपल्या कडेवर तिला घेतलं. कडेवर घेताना त्या बाबांनी काय असं घेतल्यानंतर मग चलो बाबाजी अब निकले, हा मैयाजी चलो ठीक आहे. मग मी आपण करतो, लहान मुले, तिला नमस्कार केला. मी तिला जसंच मी असं नमस्कार केला, मैया जी ये आपकी मैया है. मैंने कहा हाँ ये मेरी मैया है. नहीं मैया जी ये सच में आपकी मैया है. मैंने कहा हाँ बाबा जी ये मेरी मैया है. बस इतकं म्हणणं होतं मला त्यांचं. आणि मैंने कहा कैसे मैया है? तो बोलते की मैया जी इसका नाम पूर्णिमा है, जो कि पूनम के दिन पैदा हुआ. पर आपको मैं बताऊं, पर मैं आपको एक बात बताऊं, ये जब पैदा हुई थी ना, तो इसकी माँ ने इसका नाम रखा था नर्मदा. तर ते ऐकून मग काय बोलणार, हीच माझी मग त्यावेळेस मी एक ठरवलं, आता काहीच बोलणार. मग मी चुप्प झाले आणि बस माझे अश्रू, मी काहीच बोलले नाही. आणि मग त्या मोहात नाही पडायचं. म्हटलं ठीक आहे, ती आहे, त्या रूपात आहे, तेवढं तिला प्रेम केलं. आणि मग जे मी चालत गेलं, तर त्या दिवशी मी कधी इतकी चालले नाही. त्या दिवशी मग ते त्या रूपात 47 किलोमीटर जे मी चालत गेले की मलाच माझं कळलं नाही की मी कधी पुढच्या डेस्टिनेशनला पोहोचले. तर असं मला असं वाटलं की मी निघाले, पण मैयाने 2 वर्षापूर्वी ते फ्रॉक घेऊन मला सांगून ठेवलं होतं की तू येणार आहे, हे फ्रॉक माझ्यासाठी घे. अशा रूपात ती आपल्याला छान दर्शन देते आणि इतकी काळजी घेते मैया, इतकी काळजी घेते, म्हणजे काळजी अशी छान घेते की आज म्हणजे तुम्हाला नखाला पण त्रास होत नाही. एकदा एका म्हणजे पठार होता तिकडे, तर चालताना म्हणजे तिथे ना सहसा चालताना मोजे खूप लवकर, आपले सॉक्स खूप लवकर फाटतात. तर आणि मोठा शहर किंवा काहीतरी सिटी असतो, आपल्याला ते सॉक्स टाकायचे नसतात कारण थंडी खूप असते. तर मी 2 सॉक्स घातले होते खालतून, कारण चालत इतकं फ्रिक्शन ना, तर खालतून तर ते उलटे करून दोन्ही घातले होते मी, एकाला असं फाटलेलं वर असं करून. ठीक आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला काहीच नाही वाटत. मला तर आठवत पण नाही की मी कधी 1-2 महिने 3 महिने कधी मी आरशा कामच आणि बघायचं काम काय इच्छा येतच नाही, मनातच येत नाही, कारण आपण ह्या झोन मध्ये असतो. तिकडे काय झालं, माझ्या पायाला असं काहीतरी टोचलं, म्हणजे आपला एडी असतं ना त्याच्या थोडासा वर, अँकलच्या वर मला असं काहीतरी टोचायला लागलं. तर जनरली आपल्याला बघा, आपलं थोडंसं नख जरा सालपट जरी निघालं तर किती आपल्याला त्रास होतो.
पाणी लागलं काय लागलं तर मी असं विचार करते काय टोचलंय आणि म्हणून माझ्या बरोबर एक छोटा मुलगा होता, छोटा म्हणजे एक 30 वर्षाचा मुलगा होता, बरून नावाचा, बेंगॉलचा होता. मी त्याला म्हटलं, बरून रुक जा ना मेरे को चुभ रहा है, म्हणून मी ते काढते तर मी बघते की काहीतरी असं टोचते मला. मी आज परत सॉक्स मध्ये शूज नाही काढले, मी सॉक्स मध्ये हात टाकून बघते तर अरे काहीतरी दिसलं. म्हणून अरे शी नख हे शी, म्हणजे कुणाचं नख आपल्या सॉक्स मध्ये आला. 2 शूज सॉक्स घातल्यानंतर पण मी काढते. म्हटलं अरे दीदी देखो आपी का तर नाखून नाही होगा. मैंने कहा मेरा होगा तो पता नहीं चलेगा क्या. आणि वरूनच मी असे बोट चेपून बघते तर माझे सगळे बोट आहे इंटॅक्ट आहे. म्हणजे मग कुठून आला, बोले सॉक्स निकाल के देखो. मी सॉक्स काढलं तर मला कळलं माझा अख्खाचा अख्खा नख येऊन बाहेर आलेला आहे आणि मला एवढी पण वेदना नाही झाली. तर ह्याच्या मागे कारण काय, कारण तिने एवढी काळजी घेतली तिने की तुमचं नख सुद्धा अलगदपणे काढून ठेवतो आणि तुम्हाला त्रास पण झाला नाही. एक क्षणी एक होती वेळ की एवढी पायाला मला थंडी वाजत होती आणि मी मैयाला म्हणत होते, मैया खूप गार, म्हणजे मी इंदोरचं असल्या कारण मला थंडीची सवय आहे, पण मला असं वाटलं की आता थंडी खूप असते पायाला, आणि त्याला असं 1-2 कापड बांधून ठेवले आणि रात्रभर असं कुडकुडत, कारण इतके थकलेलो असतो ना आपण, तर पण झोपून जातो. मी रात्री झोपून गेले आणि त्या आश्रमात असं ओपनच आश्रम होतं, खाली थोडस असं म्हणजे पत्रा होता, बाकी ओपनच होतं. तिथे मी झोपले. रात्री बघते 1-1:30-2 वाजता तर मला पायात इतकी गरमी होते, इतकं घाम आलेला आहे. मी हात लावून असं विचार करते तर ते पायच माझ्या वर येईना, इतकं पाया मला म्हणजे झोपताना 1 तास पूर्वी एवढी थंडी की मी सहन करू नये आणि अचानक पायामध्ये इतकी गरमी कशी आली. मी पाय वर करते तर पाय वर होईना माझे. आम्ही त्या आश्रमात 12 ते 15 लोक होतो. मी जेव्हा पाय वर तरी अनुभव तो जेव्हा मी उठून बघते तर माझ्या मैयाने एवढी काळजी घेतली की तिथे एका कुत्र्याच्या पिल्लूने 5-6 पिल्लू होते, 5-6 पिल्लू येऊन माझ्या पायावर झोपले होते. इतकी छान ऊब आली. मी म्हणते किती तुमची छोटी छोटी काळजी घेते ती आपली. आपण तिच्या भरोशावर आपली नैया टाकली ना, ती इतकी छान काळजी घेते की आपल्याला आपलंच कळत नाही. आणि पूर्ण प्रवासात मी खरं सांगते, मला तिची अशी कृपा राहिली की मला एक गोळी सुद्धा घ्यायला लागली नाही. जेव्हा माझे बाजूचे म्हणाले, अच्छा तू मल्टीव्हिटॅमिन घेतली, मला अरे नाही. मग तू, आणि माझं निघायच्या अगोदर मी तुम्हाला सांगते, माझं बीपी मस्तपैकी हाय होतं एकदम, दोन्ही खालचा वरचा दोन्ही भयंकर हाय होतं बीपीच्या. सकाळी 40 mg 10 mg, रात्रीच्या 20 mg गोळ्या चालू करायला डॉक्टर सांगितलं. ईसीजी मध्ये खूप व्हेरिएशन होते. माझं म्हणजे कोलेस्ट्रॉल हाय होता बऱ्याचपैकी, थायरॉइड होतं असं म्हणजे, आणि ते पण आत्ता सुरू झालं होतं सडन. पण मी तेव्हा ठरवलं की आता हे सगळं घरच्यांनी सगळ्यांनी दिलं, वेदावटी फलाना निमका सगळे दिले. मग मी काय केलं, शंकराच्या पिंडीवर पाणी न वाहता, जल न वाहता सगळ्या औषधं वाहून दिली. तू आता बघ, मी आले तुझ्या बरोबर, तू काळजी घे. आणि पूर्ण परिक्रमेत मला एवढी एक न कधी खोकला. अरे 40 ते 20 किलोमीटर नंतर जागा बदलते, पाणी बदलतं, आपलं राहण सण, खाणं पिणं बोलणं सगळं बदलतं. डिसेंट्री तर होतेच होते. मैयाने कधी खोकला सुद्धा येऊ दिला नाही. ह्याच्याहून जास्त मी मैयाचे काय ऋणी राहू की तिने मला साधा खोकला सुद्धा येऊ दिला नाही. एकदा असं काय झालं, म्हणजे मी का नाही याला मला असं खोकला माहितीये की माझ्या आईला, मम्माला म्हणतो मी मम्माला, तर मम्माने मला फोन केला की आबा पायाला ना तूप लाव. मी म्हटलं अरे काय, आपण आपला हे मी बोलले ना तिकडे ठेवून गेले होते मुंबईला, आईने सांगितलं ना लावायचं. एरवी भलेही नाही ऐकत, पण त्यांनी त्या दिवशी ऐकलं मी. आणि मग आता तूप आणू कुठून, तूप आहे तर आपल्याकडे, म्हणजे फक्त नैवेद्य ह्याला लावतं तेवढंच लागतं दिवेला. तर मी काय केलं, मी सियाराम बाबांकडे, आम्ही जेव्हा पहिला गेलो सियाराम बाबांकडे, आपल्याला एक शिधा मिळतो, तर तिथे साखर म्हणा, माचीस, थोडस असं म्हणजे त्याच्यात तूप दिला होता आणि ते पण छान दिला होता तूप व्यवस्थित, की तुम्हाला ते जवळजवळ 1 महिना 2 महिना पुरेल. तर मला असं मम्माने म्हणाले आता काय करू, तर म्हणून सियाराम बाबांचा तो इतका ब्लेस्ड, इतका प्रासादिक तो होतं की ते फक्त असं बुडवायची एक आणि तळपायला लावायची, दुसरं तो इतका मॅजिक काम केलं माझ्याकरता की ते लावल्यानंतर मी असे धावले आणि एकदाही मी पण पायाला असं पकडलं सुद्धा नाही की आज पाय चेपते की आज थांबते. जिथे आश्रमात थांबले तिथे सेवेला गेले, जिथे आश्रमात थांबलो की तिथे आपण पोळ्याला लाटतो, कारण तिथे गरज आहे, आपणच जायला पाहिजे असं मला वाटतं. तर तिकडे जेव्हा सियाराम बाबांचा प्रसादिक त्यांनी तो स्पर्श केलेला आणि तो इतका माझ्याकरता तो म्हणजे मॅजिक ठरलं की ते फक्त पायाला लावलं आणि चोळलं रात्री आणि मी झोपून जायचे. माझ्या बरोबरीच्या म्हणायच्या पण,
चिमणीसारखं खाते आणि वाघासारखी धावते म्हणे, एवढी कोंबडी कशी, एवढंच खाणं, एवढंच होत आपलं सगळं खाणं पिणं सगळं, म्हणजे 18 किलो वेट कमी झालं होतं माझं, असे एकदम बारीक झाले होते. तेव्हा तुम्हाला रंगाचं नाही कसलंच पडलेलं नसतं. तर असं जेव्हा हा मी पूर्ण ह्याच्यात जात गेले परिक्रमेत, तेव्हा एक साधू मला भेटला होता. त्यांनी मला सांगितलं की मैया आपको अनुभूती आएगी. आता मी त्यांना म्हटलं की बाबाजी, अनुभव आणि अनुभूती, कोणी आपल्याला बोललं ना आपले विचार सुरू होतात. मी म्हटलं बाबाजी, अनुभव और अनुभूती में क्या फरक है? हा सिंपलचा प्रश्न आहे ना असं, आणि खरंच आपल्या मनात येतो. त्यांनी एवढं सुंदर समजवलं मला. म्हणजे अनुभव मतलब तुम्हाला ज्या दृष्टी पातळीवर जो वास्तविक अनुभव येतात तुम्हाला, जे दिसतात, जसं आता मैया दिसली, एखादं गुलाबजाम खावं असं वाटलं मिळतं, ते सगळेच म्हणतात असं त्या टाईपचं. दृष्टी पातळीवर जे तुम्हाला अनुभव येतात ते अनुभव आहे तुमचे, आणि ज्या आध्यात्मिक पातळीवर तुम्हाला अदृश्य जे अनुभव येतात त्याला अनुभूती म्हणतात. परत त्याला ऐकलं छान. मी म्हणलं त्यांना की अदृश्य पातळीवर, आध्यात्मिक लेवलवर आपल्याला, मी म्हणलं मी एवढी काही खूप साधना सेवा, कारण काय होतं, शाळा कॉलेज आपलं सगळ्यांचं रुटीन, आपण सगळे जॉब करतो. बघा मुंबईची जर्नी आपल्याला माहिती आहे किती हेक्टिक आहे. 4ला उठा, सगळं स्वयंपाक हे ते करून 6ला 7ला शाळा आहे माझी, मॉर्निंग शाळा असायची, घर सोडून दुपारी येऊन थकून, मग आपली जीवनच 2 तास ट्रॅव्हलिंग मध्ये. त्यामुळे काय असं विशेष काही साधना वगैरे काही करत नाही. पण हा एक सांगू का, ज्या दिवशी असं ठरवलं ना की आता परिक्रमेला निघायचंय, की परिक्रमा म्हणजे जाऊ, तो दिवस आणि आजचा दिवस आहे, मला ब्रह्ममुहूर्तावर आपोआप जाग येते. तिलाच मी सांगितलं, मैया मला साधना तूच शिकव. आणि शी इज अ व्हेरी नाईस, मतलब टीचर आहे ना ती आपली, ती तुम्हाला फक्त आपण इच्छा करायची, ती पूर्ण करते. ती खरंच इच्छा पूर्ण करते. म्हणजे आज आपण बोलतोय ना ते तीच बोलवून घेते. म्हणून मी खरं सांगते ना, म्हणजे कहलवाती है तू वही मैं कहती हूँ, कहलवाती है तू वही मैं कहती हूँ, अपने मन की कहूँ इतनी तो मेरी औकाती नाही है, माझी तर लायकीच नाही की मी काही माझ्या मनाप्रमाणे बोलले, एवढी ती आपल्याकडनं वधवून घेते. तर जेव्हा मी आपल्या मैयाच्या ह्याच्यात हळूहळू चालत 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 पुढे गेले, तेव्हा एक क्षण असा आला होता की, आणि सगळ्यांना येतो तो की तुम्हाला भूक आवरत, म्हणजे येतो तुम्हाला असं, पण काय होतं, मी पण जात नाही. मी म्हणते ना असं, आपल्याला भूक लागते, आता मागू कसं मी, आपण बायका आपल्याला किचन मध्ये जाऊन पटपट स्वयंपाक करून खाऊन घेतो, पटकन लागली भूक किंवा काही पण खाऊन घेतो. तिकडे 500-500चे तुमच्याकडे 1000 नोट जरी असेल तरी तुम्ही खाणार काय? झोमॅटो नाही, स्विगी नाही, काय नाही, माणसं नाही, काही नाही. तुमच्याकडे तुम्ही पैशावर गुरमी काहीच नाही, वस्तूवर गुरमी, हातावर गुरमी की तुम्ही, पण तुम्हाला हाताने बनवायला पण तुम्हाला पाहिजे तर खरी, शिजवायला शिधा तरी पाहिजे. एक वेळ अशी आली, तिथे असं आहे की तुम्ही सकाळी अपमान म्हणजे अन्नाचं एकदा निराधा नाही म्हणता येणार, पण तुम्ही नाही म्हटलं ना की मैया तुम्हाला छानपैकी शिकवते. तर ते आम्ही आमच्या अल्पबुद्धीने आम्ही केलं. एकदा आम्हाला सांगितलं की मैयाजी चाय पिके जाणं, आणि तिथे खरं सांगू इतका सुंदर शब्द आहे, बालभोग, म्हणजे नाश्त्याला बालभोग म्हणतात. एक अंगी सांगते, आपल्याला टॉयलेट जायचं असेल तर तिथे टॉयलेट म्हणणार, डोल डाल म्हणतात, डोल डाल जायचं. म्हणजे एवढे मैयाच्या इकडचे, तिकडे ना नेमाडी आणि मालवी भाषांचा म्हणजे जास्त प्रभाव आहे. तर असे छान गोड गोड शब्द आहे असे. मीठ पाहिजे तर मीठ नाही म्हणत, त्याला म्हणतात रामरस, लंका राम म्हणजे मिरची पाहिजे, असे असे छान शब्द आहे. असं खूप, म्हणजे मैयाची ती भाषाच खूप गोड आहे. एकदा काय झालं, सकाळी त्यांनी सांगितलं, मैयाजी चाय पिके जाना. आपल्याला काय असतं, आपल्याला वाटतं नाही आज आपण ना खूप चालू, आज आपण इथे जाऊ, आज आपण असं करू, कारण आपल्याकडे एक असतं मार्गदर्शिका. हे विसरून जातो की ती आहे, बसली आहे ती मार्गदर्शिका करणारी, पण आपल्या ह्याच्यात जे आपले डोक्यात चालतं ना. आम्ही तिघींनी ठरवलं, माझ्याबरोबर 1-2 आणखीन होत्या, आम्ही असं ठरवलं की आज आपण ना इतके किलोमीटर चालू असं वगैरे. आणि आम्ही पेडोमीटर वगैरे काहीच घेतलं नव्हतं, फक्त चालायचे हा प्रकार. तर आम्ही निघालो पुढे, आणि काय झालं, एक ठिकाण असं सकाळी 9, 9:30, 10 चालले ना, 15 मिनिटाच्या पावलावर तुम्हाला कोण, मैयाजी बाबाजी आओ चाय पालो, मैयाजी बालभोग ले लो. पण तो दिवस होता की 9 वाजले कोणीच बोलवलं नाही, 10 वाजले कोणीच बोलवलं नाही, 11 वाजले तरी नाही, 11:30 नाही, 12 नाही, 12:30 नाही, 1:30 वाजा. आता 1:30 वाजेनंतर मग आमचे सगळे चालल्यानंतर भूक लागतेच ना, 1:30 नंतर मग आमची इतकी कंडिशन खराब.
आम्हाला तिघींना भूक लागली. आम्ही तिघी दोन पुण्याच्या होत्या, त्या माझ्यासोबत असे आपल्याला भेटतात आणि परत मिलना बिछडणं हा होत राहतं. आम्ही परत सेपरेट झालो. मग वाजले 2:30 वाजले. 2:30 वाजता आम्ही एक ठरवलं, आता एक काम करूया मैया, तुम्हाला अन्न तुला नाही म्हणाली ना, 1 कप चहाला न मिळण्याचं मैयानी असं सटाक कानाखाली वाजवून मला धडा शिकवलाय ना, मी खरंच सांगते. काय झालं, आम्ही त्या चालताना एक झोपडी होती, त्याच्या समोर एक बाई आपल्या छोट्याशा मुलीला घेऊन बसली होती. तर झोका करत होती. तर मी तिने म्हटलं की मैया जी हम यहाँ थोड़ा देर बैठ जाए. पण आमच्या मनात हा इश्यू होता की बैठ जाए मतलब ही आपला विचार आहे, आपका भोजन प्रसादी हो गई क्या, आम्हाला असं वाटलं. आम्ही विचारलं तर तिने काही विचारलं नाही. ठीक, काय आता मी नंतर विचारेल. मैया मग 10 मिनिटं झाले, काही विचारलं नाही. 15 मिनिटं झालं विचारलं नाही. मैया जी हम यहाँ थोडा वेळ लेटले. हा माता मैं आराम सो जाऊ ना, कुछ नाही. झोपलं. मग आम्हाला जागा देऊन ती आत चालली गेली. आम्हाला वाटलं आता ती आतून काहीतरी खायला आणेल आपल्याला. इथे बसून आपल्याला चांगलं वाटतंय, कारण आपल्याला खरं आपले पोट भरलेले असतात. तेव्हा तिकडे भूक इतकी बेस्ट टीचर आहे तुमच्याकरता, बेस्ट टीचर आहे, काही नाही शिकवत. मग आम्ही पुढे निघालो, तिथे थांबलो. आता येईल 15 मिनिटात. ती बाहेर आली. आम्हाला वाटलं आता खायला देईल आपल्याला. आम्ही बघतो काय आणलं, काय ना, काहीच नाही. चुप्प. मग थोडीशी म्हणजे मनाची हे करून मी त्याला, मैया जी आपका भोजन प्रसादी हो गई. म्हणजे आपण विचारलं बाई झाली का, आता ही मला विचारलं तुम्हारी हो गई काय. म्हणजे मैया आपकी भोजन प्रसादी हो गई. हाँ माताजी हमारी तो सुबह हो जाती है. नो रिस्पॉन्स. पण अजूनही बघा, मी विचारत नाहीये की हमको चाहिए भीक. मैया म्हणते की भिक्षा माग. पण तो ताठारपणा एवढा आहे ना अंगात, तो असं खाली करते ना मैया आपला. मी बोलले नाही, म्हणजे आम्ही तिघीच नाही बोललो. आणि ह्या दोघी आबा तू म्हणणे का, सगळं मीच काय म्हणू. नाही म्हण. अच्छा ठीक. मग तिला मैया जी भोजन प्रसादी आपने पाली. बोले हाँ पाली मैया जी, हमने सुबह कर लेते. ठीक. मग चाललंय की आता काय बोलेल, आता बोलेल नाही. बेटी को मग त्या पोरीला आम्ही इथे हात लाव असं वाटलं. आपण त्या पोरीला गुलू करू, तिला आपल्यावर प्रेम येईल आणि आपल्याला तर काहीतरी देईल. बिस्किटचा पुडाच देईल, कारण ना आपल्यावर आपण बिस्किटचे पुडे पण ठेवत नाही, कारण तो 100 ग्राम पण वजन आपल्याला नको होतो एक वेळानंतर. सांगते ना 10 ग्राम सोनं पण कोण दिलं तर नर्मदे हर नकोच. तर नाही बोलले ते मला. अच्छा, मग काय झालं, मग त्या पोरीला पण खूप लाड करून झाले. शेवटी आम्ही थकून गेलो यार, आपले लाड बिंडे आता आपल्याला आहे पोटात. मग त्या थोड्या वेळानं ते दोघे ते आत गेले. नंतर तिचा नवरा बाईक घेऊन आला. तर आम्हाला काय वाटलं की जेंट्स थोडेसे हळवे असतात ना, आपण त्या जेंट्सला विचारू. बायका थोड्या आहे ते खायला देत नाही आपल्याला, आपण जेंट्सला जरा म्हणजे विचारू. तो त्याला आता सरळ कसं विचारायचं, तर आम्ही त्यांना काय विचारलं की बाबाजी यहाँ पे काही हॉटेल आहे क्या. सरळ विचारायचं ना, सरळ जाऊन की बाबाजी खाने को कुछ मिलेगा क्या. पण मस्ती अंगातली की वाकायचं नाही. तर मैया म्हणे थांब तुला दाखवते मी. असं 60 केनी शिकवून दिला मस्त पैकी. मी तिला म्हटलं बाबाजी यहाँ काही हॉटेल है क्या. तू बोलते मैया जी यहाँ गाव में हॉटेल कुछ नाही होत आहे. आणि खरंच नसतं. आता बोला, त्यावेळेस तुमच्या खिशात जर ATM कार्ड लाखा रुपये आणि काही असेल, उपयोग आहे त्याचा. पैसे ते पीस ऑफ पेपर आहे तिकडे, नुसते पीस ऑफ पेपर आहे. आता काय झालं, त्याला असं वाटलं आम्हाला की तो म्हणेल कि यहाँ तो खाने को नहीं है, पर आपने खाना नहीं खाया होगा तो भोजन प्रसादी पालो ऐसा. त्यांनी नाही विचारलं. आम्ही तिघी एकमेकांना असं बघतोय आणि मग म्हणतो की आता काय करा. शेवटी मी त्यांना म्हणजे मन घट्ट करून त्याला म्हटलं बाबाजी एक बात बोलू क्या. बोले हाँ बोलिए ना. कि मैया जी को बुलाएंगे. ते आली. तर मी तिला म्हटलं मैया जी आपके यहाँ सुबह का कुछ बचा होगा तो मिलेगा क्या. असंच हेच विचारलं. मैया जी कुछ होगा, कुछ बचा होगा सुबह का, देखो प्रसादी कुछ बची होगी तो चलेगा. आम्ही तिघी. ती म्हणाले की बैठो मैया जी देखती हूँ. ते आत गेली. हँडोलियमच्या भांड्यामध्ये खाली करपलेला एवढासा भात होता आणि एक वांग्याची आणि बटाट्याची रस्सा भाजी, म्हणजे तुम्ही त्याच्यात फक्त पाणी, पण त्याला एवढी चव. ते आम्हाला आणून तिने दिली. आम्हाला खाली बसलो आम्ही तिघींनी. तुम्हाला खोटं वाटेल, त्यांना मी खरवडून खाल्लं आणि ती जी तृप्ती मिळाली, त्या जी चव मिळाली, ती आजपर्यंत तोंडावर रेंगाळते माझ्या जिभेवर. कारण त्या भूकेला त्यावेळेस शिकवलेली म्हणजे मैयाची हे होती. पुढे मजा ऐका. मग काय झालं, आम्ही खाल्लं. तिला खूप तृप्त, भांडी पिंडी घासली. आपल्याकडे आपली ताटं असतात, आम्ही घेऊन सगळे गेलो, सगळं ठेवलं. त्यानंतर थोड्या वेळानंतर मग आम्ही छान जेवण वगैरे झालं. करपलेला भात पण आपल्याला बघा किती सुंदर लागतो.
कारण ते एक तर ते मैयाच्या पाण्यात शिजवलेला असतो, खरं सांगते त्या अमृतमध्ये शिजलेला असतो तो, भाताची चवच तिकडची गोष्टच वेगळी आहे. तर मी तेवढं खाऊन आम्ही 5 मिनिटं आराम केला आणि मग सगळं बॅग घेतला आणि निघालो. तिच्या घरापासून हार्डली 10 किंवा 12 पावलं चालल्यानंतर हायवे लागला आम्हाला. हायवे क्रॉस करून त्या साईडला गेलो, तिकडे आम्हाला आवाज दिला एका माणसाने, नर्मदे हर मैया. म्हणलं नर्मदे हर, भोजन प्रसादी पाली. मैंने कहा भाई इतने टाइम तू कहाँ था पहले क्यों नहीं मिला. और आता आमचं एवढं पोट भरलेलं आहे, म्हणजे ते 2 भाताची भले शीतं असतील पण त्यांनी जी तृप्ती मिळाली ना, म्हणजे तुमचं जेवण तिथे बघा, तुम्हाला फक्त पलीकडे गेला तर तुम्हाला जेवण होतं, पण तिला ते मला शिकवायचं होतं की अन्नाला सकाळी नाही नको म्हणून जाऊ आपण. कसं चहा काय मिळालं मला, मी तिकडे 2 तास वाचवले, सकाळी 10 मिनिटं वाचवले, इथे 2 तास, महिन्याने 4 तास घेतले ना माझे. तर तिथे खरं सांगते ते तिचं साम्राज्य आहे, तिच्या साम्राज्याने तिच्या हिशोबाने तिलाच चालू द्यायला पाहिजे. आपलं डोकं समोर दिसताना खड्डा आणि तो म्हणतो ना की नाही मैया जी यहाँ से मत जाना, यहाँ से जाना इस आपण हो तिने सांगितलंय ना, कारण होतो असं. म्हणजे एकदा आम्ही विचार केला आज आपण जेवूया नको, कारण आपल्याला सरळ जायचंय. रस्ता भटकलो, मैयाच्याकडे गेलो, हायवेला होतो, मैयाकडे गेलो, जेवलो, तिच्या त्या महंतनी आम्हाला जेवण दिलं, जेवलो. आणि मग हम बाबाजी यहाँ से कहाँ जाना, यहाँ से ऐसे 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 करके जाओ. आणि जेव्हा विचारलं तर पता चला की अरे बाबाजी हम तो वही रोड पे आ गए. मैया काय बोलू, तू बिना उपाशी चालू नको. ती फक्त किती छोटी गोष्ट बघा, पोराची किती लक्ष देते ती गोष्ट, की तू जेवण स्किप करू नको जेवायला. म्हणजे आम्ही रस्ता मुद्दाहून असं भटकलो, तिने आम्हाला इकडे तिकडे केलं आणि आम्हाला त्या आश्रमात पोहोचवलं. त्या आश्रमातून परत आम्ही बाहेर त्याच इकडे आलो, स्पॉटला आलो. मैया म्हणाली काय की तू ह्याच्या पाठी वापरून, त्यात काय झालं, ह्याच्या पाठी मैयाचं इतके नियोजन, फक्त आपल्याला ते कळायला ना थोडा वेळ लागतो. जेवण स्किप नको करू, जेवून जा. मग आम्ही जेवलो आणि परत त्या मार्गावर आला. तर ती एकही दिवस तुम्हाला उपाशीने हे म्हणजे चालताना 103 दिवसाचे 103 अनुभव आहे, प्रश्नच नाही. म्हणजे मैया आणि मी बाबांनाही म्हटलं होतं की तू मला, गजानन महाराजांनाही म्हटलं होतं की साक्षात्कार द्या, तुम्ही मला सांगा की कसं. नाही बाबा गजानन महाराजांनी साक्षात्कार दिला, त्यांनी आशीर्वाद दिले, सगळं ठीक आहे. पण मी एक सांगू का, जी असं नाहीये की जे चालतात म्हणजे की त्यांनाच परिक्रमेचे अनुभव येतात, जे बसने जातात ना त्यांना पण छान अनुभव येतात खूप. मी आज त्या आता आले की नाही मला माहित नाही, एक माझ्या ओळखीच्या आहे बसने गेलेलं, कारण ती दर्शन मात्रानेच आपल्याला आपले पाप नाहीसे करणारी आहे. ती बसने चालणाऱ्याचा पण मी तुम्हाला एक अनुभव शेअर करते की ती किती, म्हणजे माझ्या एक ओळखीचे डॉक्टर आहे, त्यांनी बसने केली परिक्रमा. त्यांना करून झाले 15, 17, 18 जास्तच, म्हणजे 17-18 वर्ष तरी झाली असेल त्यांना. त्या डॉक्टर आहे, आता त्या रिटायर्ड आहे सगळे, आता खूपच एज आहे त्यांचा, अराउंड 70-80 पर्यंत असेल त्यांचं. तर तेव्हा जेव्हा त्या परिक्रमेत निघाले होते तर त्यांची अशी इच्छा होती की माझी मैयावर खूप श्रद्धा आहे आणि मैया मला म्हणजे दर्शन द्यायला पाहिजे, म्हणून त्या एकदा नेमावरला अशा बसल्या होत्या. नेमावरला मैयाच्या काठावर आपल्याला बसवाले करवतात, म्हणजे इतकं छान म्हणजे नेतात व्यवस्थित, घाटा प्रत्येक घाट आपल्याला कव्हर करवतात. खरं सांगते, म्हणजे दादा पण, शेखर दादा पण तुम्हाला सगळं, आणि खरंच सांगते कारण त्यांना मैयाने सांगितलेलं आहे घेऊन जायला. म्हणजे किती ही सुंदर गोष्ट आहे. म्हणजे बघा, आपला मूल आपला हात पकडून आपल्या आईकडे आपल्याला नेतोय, है ना, किती छान आहे. हा बसने केली ना, अच्छा बघा. हा मी एवढी काळजी घेतात ते सगळे आपली. तर त्यांना काय झालं, त्या बसने गेल्या होत्या आणि बसल्या होत्या मैयाच्या काठावर. असं त्या 3 मैत्रिणी होत्या, तर ह्या जाऊन पुढच्या स्टेपला बसल्या होत्या, दोघी पाठीमागे बसल्या होत्या. आणि मैया वाहते, मैया सगळं बघताय, ते व्यवस्थित चालू होतं त्यांचं. अचानक काय झालं, त्यांना असं वाटलं की आता मी ध्यान लावते, म्हणून त्यांनी डोळे बंद करून ध्यान लावून त्या बसल्या. ध्यान लावून बसल्यानंतर त्यांना असं वाटलं की समोरून मैया आलीये, माझ्या हातात असं समोरून येऊन माझ्या हात ओपन करायला सांगितले आणि मला हातात अशी सांगितलं हात कर, असे तिने हात केले. हातामध्ये साडी दिली मैयानी आणि मग त्यांना असं म्हणजे हे ध्यानात त्यांना दिसतंय की मैया परत गेली असं हातात साडी देऊन. आणि मग एवढा त्या घाटावर धागडधिंगा आवाज हे सगळं चालू होतं, एवढं आवाज होता ना. हा इन्सिडेन्स त्यांना असं वाटलं की मी ध्यानात बघितलाय. अच्छा,
हा ध्यानाचा भाग नव्हता. हा काय झालं माहितीये, हा जेव्हा त्या परिक्रमामध्ये म्हणजे त्यांनी ज्या संकल्प घेतला होता तेव्हा ते मैयाला बोलले होते की मैया माझी साडी घरी राहिली आहे, तुला मी पांढरी साडी द्यायची होती मला, पण आता तूच मला दे असं बोलले होते. आणि मग नंतर त्यांनी जेव्हा डोळे उघडले तर त्यांच्या हातामध्ये पांढरी साडी होती. आणि हे म्हणजे मी बोलायचं म्हणून नाही बोलते, हे प्रत्यक्ष आहे. मी साडी ते स्पर्श पण केली आणि ही आता ते म्हणाले हा आले कोणी दिली साडी. पटकन आपलं मन आहे ना, आपण एकदम बिलीव्ह नाही करत, हे ठीक आहे मला ध्यानात दिसलं असेल. तर त्यांनी टर्न करून विचारलं त्या दोघींना, काय ग ही इथून इतके सगळ्या बायका कोणी माझ्या हातात साडी दिली? म्हणे नाही कोणी नाही. म्हणे ही साडी हो का, कोणीतरी आलं होतं का? कोणी म्हणे नाही कोणी नव्हतं आलं. म्हणे तू इथे बसली म्हणे नाही. त्या म्हणाल्या मला 10 मिनिटाकरता जो तो ध्यान लागला त्यावेळेस स्टँड स्टील झालं. मैया मला येताना दिसली, तो माझा ध्यान आणि भास नव्हता म्हणे, ध्यान नव्हता. तिने हातात साडी दिली. ही येणार कुठून साडी? आणि ह्या दोघी पाठीमागे बसलेल्या आहेत, त्यांना नाही दिसली, फक्त ह्यांना दिसली, ह्यांच्या हातात साडी आहे. म्हणजे असंही नाहीये की आपण चालत केलं तरच परिक्रमेचे आपल्या अनुभव होतात. येणारी मैया सगळं देते. कारण हा म्हणजे तिचं दर्शन मात्रच खूप आहे आपल्याला, त्याच्या दर्शनानेच आपल्याला पाप म्हणा सगळं निघतं. असं म्हणजे इतकं सुंदर त्यांचं पूर्ण जर्नी माझी. मला असं वाटतं मैयानी इतकी छान छोटी छोटी गोष्ट करून घेतली ना. मला एकदा असं खूप इच्छा होती परिक्रमेत की मैया मला आहे ना ओले असतात ना, काय म्हणतात हिंदीमध्ये ओले म्हणतात, गारा म्हणतात ना त्याला, ते मला बर्फ मला खरं खूप आवडतं. मला मैया गारा दिसायला पाहिजे असं. आणि नेमकं त्या एवढ्या अवघड जागेवर अशा ठिकाणी होतं की जिथेचा ट्रंक असतो, ट्रंकवर जाऊन मी झोपलेले आणि खाली उंदीर आणि काय. म्हणजे खरं सांगते हा एक प्रवास खरंच म्हणजे पायी करण्याचा एक वेगळा आनंद आहे. ऑब्स्टेकल्स खूप आहे, त्रास आहे, म्हणजे नाही अशातला भाग नाहीये की आहे, पण त्यातून पण मात करून आपण कसे पुढे पुढे जातो आणि किती हसत खेळत जातो. कारण आपल्याला माहितीये ती बसलीये, ती घेते आपल्याला, आपल्या कुशीत घेते. तो फक्त आपण तिच्यावर थोडीशी श्रद्धा ठेवली ना की ती इतकी छान करवते. तर मी तिला म्हटलं की मला असं खूप ओले आवडतात, काही ओले दिसतात. आणि मग नेमकं त्या रात्री एवढं खळखळ खडखड खडखड पाऊस पडला, सकाळी गारे ओले पडले. म्हणजे एक ठिकाणी तर असं, त्याच ठिकाणी असं होतं की विहीरला कट्टा नाही डायरेक्ट आणि लाईट नाही. सकाळी तुम्ही आंघोळीला गेला तर काय नाही, म्हणजे हमको आदत आहे, तिकडची माणसं इतके स्ट्रॉंग आहे. आणि रात्री असे ओले पडले, म्हणजे सकाळी पहाटे 3:30ला ओले पडले. मी त्याचा व्हिडिओ काढलाय, पण ते ओले वर पडले. म्हटलं हात तरी की मैया काय हे ओले पडून मला काय उपयोग, म्हटलं मला तर हातात तर नाहीच आहे. अशी मी म्हटलं आणि मी असं बघते माझ्या बॅगवर 1, 2, 3 वर छत आहे हा घराला. त्या छतातून कसे आडवे तिडवे करून कसे माझ्याकडे व्हिडिओ पण मी काढला आणि बघते तर असं हातात ओलाय एक, म्हणजे गारा आहे तो असं. तुम्ही म्हणजे मी विचार करते की मी केवढ्या छोट्या गोष्टी मागा तिच्याकडे किंवा नका मागू, ती देत म्हणजे किती आरामात देते सगळ्या गोष्टी. ती म्हणजे आपण मला तर आता असं वाटतं की आपण मागणं सोडून द्यायला पाहिजे. आपण तिच्या म्हणजे वर सोडून दिलं ना, ती सगळ्या गोष्टी इतकी छान लाईनअप करते. आणि ती म्हणजे शिकवण्यापासून तर सोडूनच द्या, परिक्रमेत तर ती होतीच माझ्यासोबत, प्रश्नच नाही. म्हणजे आपल्याला जाणवतोच. परिक्रमेच्या नंतर पण मैया किती आपल्या सोबत असते त्याचं मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते. परिक्रमा झाल्यानंतर पण मैया कशी तुम्हाला सोडत नाही. आणि फक्त तुमची एक्झाम, मी तुला आता आपण घेतो ना शाळेमध्ये एक्झाम घेतो आम्ही, आणि मी पोरांनी केलं की नाही मग त्याला मार्क देतो, तसे तिने मला शिकवलं. नंतर एक्झाम पण घेतली तिने माझी अशी. एकदा असं म्हणजे आम्ही परिक्रमा झाल्यानंतर गेलो होतो जलकोटी म्हणून सहसा जागा आहे तिकडे, जलकोटीला आम्ही ह्याला गेलो, महेश्वरच्या बाजूला जलकोटी, तिथे आम्ही सेवेला गेलो. जवळजवळ 13-14 दिवस होतो तिकडे. जेव्हा आम्ही सेवेला होतो तर रोज आम्ही घरापासून, ज्या आश्रमापासून त्या मैयापर्यंत जायला एक हार्डली 10 मिनिटाचा रस्ता होता. तर आम्ही ज्यांच्या घरी होतो, ज्या आश्रमात होतो, त्या आश्रम एकदम नवीन चकाचक त्यांची भांडी पिंडी होती. तर मी म्हटलं रोज आपण मैयाची आरती करतो तर आपण दिवा, त्यांना कसं काळं होईल ना यांची वाटी वगैरे खराब होईल स्टीलची. पण मी काय केलं, मी एक केलं की त्यांना हे घेतलं, असं पत्र्यावर घेतो, ते जळून जात होतं. शेवटी मी काय केलं, मैयाला म्हटलं मैया काहीतरी कर आणि मला एक दिवा दे. कारण ते आपण ओळखत नाही लोकांना, गावकरी लोकांना, आणि तर कसं बोलायचं, म्हणून दिवा दे, असं फक्त दिवा दे म्हटले. आणि मी तुम्हाला खरं सांगते, थोडं चालता चालता एक असं दगड हातात आला माझ्या,
आणि दगडाला नुसतंच असं दगड जेव्हा उचललं तर आपण पुरण करताना किंवा पुरणाची पोळी करताना किंवा मोदक करताना आपण कसं ते करतो ना, बनवतो की नाही, त्या ह्याच्यातलं मला एक पूर्ण दगड मिळाला की त्याच्यात फक्त एक वाती जाईल आणि एक तूप जाईल. बघा, एक करता मैयाने इतकी छान म्हणजे तिथेच, आणि हे चालता चालता असं साधा मिळालेला आहे की त्याच्यात एकच आपली वाती जाईल आणि तेवढा तूप जाईल, एकच आरती होईल. रोज आरती करता जी घेऊन जात होते, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तिच्याकडनं मागेला, जी छोट्या छोट्या गोष्टी तुमची ती पूर्ण करते. तिथे मला कधी आपण पेमेंट म्हणजे आपण कुठे नवीन गोष्टी घेतली, कारण छोट्या छोट्या गोष्टी जमतात, तर कुठल्याही गोष्टीचं पेमेंट फक्त एकाच शब्दाने होतं, ते आहे नर्मदे हर. कुठलीही गोष्ट तुम्हाला 0 पैसे घेऊन निघाला ना तरी खरंच सांग, तो विश्व जगा वेगळा आहे हा. मी कुठे नाही फिरले इंडियामध्ये, इंडियाच्या बाहेर आणि कुठेही, पण हे जे नर्मदा खंड आहे टॉप टू बॉटम कुठेच असं हा नाहीये. नर्मदा खंडामध्ये ना, आणि म्हणजे जनरली गंगामध्ये तरी तुम्ही एक स्थान आहे हरिद्वार, तिकडची आरती, ह्याच्या आरतीचं महत्व आहे. नर्मदा खंड तर असा आहे की तुम्ही कुठल्याही घाटावर कुठल्याही ठिकाणी तुम्ही जाऊन तुम्ही तिथून उचलू शकता, कारण तो उद्गम पासून तर ती जिथपर्यंत निरोप घेते तिथपर्यंतचा पूर्ण प्रवास सगळं मैया तेवढीच पवित्र आहे, तेवढीच सुंदर आहे. एवढी मैया पवित्र आणि सगळं घेऊन बसलेली आहे. एकदा असं झालं की जेव्हा मी ते मैयाला हे देऊन आले, म्हणजे परिक्रमा करून आले, तर माझ्या मनात काय आलं की जेव्हा मी शेगावला जाते तेव्हा आपण पैसे दिलं, आपण अभिषेक दिले, तर आपल्याला छोट्या छोट्या चांदीचे पादुका मिळतात किंवा गजानन महाराजांच्या लाडू प्रसाद आणि पादुका, स्टीलच्या पादुका छोट्या छोट्या चांदीच्या मिळतात. किंवा मग आपण वैष्णोदेवीला गेलो तर तिथे आपल्याला त्याला खजाना म्हणतात, एक सिक्का मिळतो, आपल्याला त्याला खजाना म्हणतात, ते मिळतो. मग आपण सगळ्यात जातो मैयाकडे करून आल्यानंतर आपल्याला काय असं काहीतरी मिळालं, म्हणजे अपेक्षा असते ना आपली, काय सर्टिफिकेट नकोय आपल्याला, पण एक, आणि हेच एक अशी जर्नी जिथे परिक्रमेच्या आधीच तुम्हाला सर्टिफिकेट मिळून जातो. आपण पहिले जे करतो ना, रजिस्ट्रेशन करतो, करायचंच नाही, हा मॅरेथॉन नाहीच आहे, हा फक्त तुम्हाला चाललाय, तर तो सर्टिफिकेट करताय ना, ते घे बाई, तू सर्टिफिकेट पहिले घेऊन घे, चिपको कुठे चिपकवायचंय तर मग त्या ह्याच्यामुळे काय झालं की माझ्या मनात हे खूप होतं की आपल्याला एक असं मैयाची आठवण असायला पाहिजे, काहीतरी मिळायला पाहिजे. असं मी जेव्हा मुंबईला आले तर मला एक माझ्या जलकोटीची एक मैया आहे, सीमा मैया, तर त्यांनी मला फोन केला की आबा तू एक काम करते का, म्हणे माझ्याकडे येशील का, बोरिवलीला असतात त्या. मी म्हटलं की हो येईन ना, म्हणे काय म्हणे, नाही तू या तारखेला ये. म्हटलं ठीक. मी म्हणलं ठीक आहे. त्या तारखेला मी तिच्याकडे गेले आणि तिने काय द्यावं म्हणे, मला अशी खूप इच्छा आहे. म्हणलं तू एक खरं सांगून ना, तू मला परिक्रमा केली म्हणून मला साडी, कपडे आणि ड्रेस पीस वगैरे खरंच काहीच देऊ नको, कारण एक तर माझ्या त्यापासून इच्छा पण नाहीये, मला नको पण आहे आणि मी शिवणार पण नाही, मग उगीच असं नाही म्हणे काही देते, तू फक्त ये घरी. म्हणलं ठीक. मी तिच्याकडे गेले तर ती मला काय, तिचं एवढं मोठं असा एक ताट ठेवलं, तर त्या ताटामध्ये मैयाच्या ज्या पात्रामध्ये पादुका असतात, म्हणजे पाण्यातून जसे चिपल्या कसं असतात ना त्या टाईपच्या असे बनलेल्या पादुका होत्या. तिने त्याचे असे 5 पावलं वगैरे सगळे आलेले त्याच्यात, ते 2 पावलं एकसारखे, एक डावा एक उजवा, असे 3 ठेवले होते तिने. आणि मला म्हणाले की आबा ह्याच्यातलं, आबा मैया इसमें से एक आप ले लो. म्हटलं मी खरं सांगते, माझ्या मनात होतं की मैया मला तुझी काहीतरी दे खूण, आज ते माझ्या घरात ठेवलंय, मी ते ठेवलं. मी तिला म्हटलं की हे नको, ते नको, ते नको. मी एक छोटं कारण मला छोट्या मुलीवर प्रेम असल्या कारणाने मी सगळ्यात छोट्या आणि एवढ्याच छोट्याशा साईजच्या मी घेतल्या. मला म्हणे तुम्हाला सांगते म्हणे की माझी गुरु तिकडे आली होती, माझ्या गुरुनी मला सांगितलं होतं अशी अशी एक बाई येईल, तिला ही वाली पादुका दे, तू हीच वाली दे पादुका. आणि म्हणून या 3 पादुका मग घेऊन आल्या. पण मला असं वाटलं होतं की तू जर हे मागितलं नाही तर मी तुला देईन, पण माझ्या माईने सांगितलं की ती ऐसी आएगी, वो बंबई से होगी, वो उसका हाइट इतना होगा, वो उसका ऐसा भाव रहेगा, अगर वो ऐसा बोलेगी तो आप उसको ये दे देना. आणि ती तूच होती. म्हणजे तिला तिच्या गुरुने तिकडे सांगितलं की मला पादुका द्यायच्या आहे. म्हणजे माझी इच्छा इकडे झाली. आणि बघा तिने ते, आणि आज त्या पादुका माझ्याकडे आहे, मी आपले अभिषेक करते आणि कारण मला तशाच पादुका, छोट्या छोट्याच पादुका हव्या त्या. इतकं सुंदर, म्हणजे मैयाच्याकडे फक्त मागितलं की ती पूर्ण करते सगळ्या गोष्टी. तर माझं एकच म्हणणं आहे की आपण सगळे मैयाचे भक्त आहोत ना, गाडीने का होईना, कारण आपण असं काहीच नाहीये की जे चालणं, प्रश्नच आहे चालल्याने
होतोच, म्हणजे तो वेगळी जर्नी आहे, पण गाडीनी पण तेवढेच छान सुंदर अनुभव येतात जेवढे की चालण्याने येतात. एक वेळेसची अशी गोष्टी आहे की एकदा म्हणजे खूप छान, म्हणजे म्हणजे छोटे छोटे अनुभव, म्हणजे जेवढे सांगू, मी खरं सांगते, जेवढे सांगू तेवढेच ते अनुभव कमी होत जाणार. पण म्हणजे सांगायचं एक आहे की परिक्रमेचं एक आल्यानंतर मी तिकडे जेव्हा होते तेव्हा मी माझ्या मुलाला सांगितलं की संकेत, इथे जो आनंद आहे ते मला सगळ्यांना दाखवायचं. तर कसा आनंद नाही, ब्रह्मानंद आहे. तो म्हणाला एक काम कर, आने के बाद या चॅनल खोलले. म्हणलं काय युट्यूब का, आता ह्या वयात 50-50 नंतर काय मला काय येणार आहे. म्हणाला नाही, ते खोलून घे म्हणे. म्हणजे ठीक, अच्छा. तर म्हणाले मग आल्यानंतर मी परिक्रमा सगळं झाला, 2 महिन्यांनी जेव्हा नॉर्मलाइज झाले आपण सगळ्याच्यातून, तर मी त्याला सांगितलं. तो मला म्हणाला की आई तू बोलली होती ना की चॅनल उघडायचं. हो रे बोलले होते. तर काय खोलू? म्हणलं आमच्याकडे काहीच नाही टाकायला, काय टाकू? मग तुझं ते मम्मानी सत्कार केला ते टाकून. म्हणलं ठीक, जाऊ दे. म्हणजे काय नावाने टाकू? तर म्हटलं माझ्या डोक्यात फक्त एक जुनून सवार आहे, मैयाचं जुनून सवार आहे चालताना, आणि मैयाने मला जुनून सांगितलंय. तो म्हणाला की एक काम कर, चेक कर युट्यूब कोणाच्या नावाचं जुनून असेल तर तुला, नाहीतर कॉपीराईट लागेल. म्हणून जुनून टाकला, तर जुनून नावाचं सिरियल, पिक्चर, गाणी, एपिसोड आले, पण जुनून नर्मदाच्या नावाने काही चालला नाही. तर मैयानी माझ्याकरता तो रिझर्व करून ठेवला आता की हे तुझा चॅनल आहे, आणि म्हणून मग जुनून नावाने आता खोललं. त्याच्यावर आपले मैया तेच जे आहे ते चालवते अशी असं. तर हे खूप, म्हणजे मला छोटे छोटे प्रवास, खरंच सांगू खूप आहे बोलायला, पण एवढा ताईंना पण बोलले नाही तर म्हणजे हा प्रवास वेगळाच आहे. म्हणजे आपण सगळं आयुष्यातलं सगळं करून झाल्यानंतर मला असं वाटतं की हे बेस्ट आहे. इथे इथे जाणं, इथे फक्त तिकडचं नुसतं तिकडचं वारं पण, श्वास पण, पाणी पण, हवा, तिकडची माणसं, तिकडचं वस्तू, तिकडचा निसर्ग. नुसतं बोललो ना की खूप ऊन लागते मैया, आता मैया 5 मिनिटात इथे ढग आणून देते तुम्हाला. हे अनुभव आहे स्वतःचा, आणून देते. तुमचे पावलं अशी धाडधाड धाडधाड चालतात, तुम्हालाच तुमचं कळत नाही. म्हणजे वेगळाच आहे म्हणजे. आणि मी काय बोलू, बाकी खूप वेळ जाईल असं तुम्ही सगळे संडेहून आलाय तर आहे ना. बस आता एवढंच सगळ्यांचं म्हणणं आहे की खरंच या एवढे छान शेखर दादा आपल्याला नेतात परिक्रमेला. सगळ्यांनी निघा, मैयाचे अनुभव घ्या आणि तिच्यावर असंच प्रेम करा, कारण आपण 2 पावलं चालले, ती 200 पावलं आपल्याकडे चालते. हे करून माझा हा जो एक वेळ अशी होती की लोक म्हणायचे तिच्याकडे जाऊ नका, त्यांच्याकडे जाऊ नका, आणि माझा प्रवास उनके घर जाना मत से लेके हमारे घर आओ मैया तक का प्रवास अतिशय सुंदर होता. खूप सांगण्यासारखं तर खूप सारं आहे, पण मी इथेच थांबवते कारण आपल्याला पुढचं पण कार्यक्रम घ्यायचे आणि वेळेची मर्यादा असल्या कारणाने. नर्मदे हर.